नमस्कार. मी अरविंद आठले. आज एका फार महत्त्वाच्या अशा विषयावर मी बोलणार आहे. 1999 मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये माझ्या सद्गुरूंनी मला एक जागा दाखवली आणि तुला 4 महिने तिथे जाऊन राहायचं आहे असं सांगितलं. निस्पृहपणे राहायचं आहे. तर या वाक्याचा काही अर्थ मला त्यावेळी समजला नाही. त्यावेळी नागपुरात राहत होतो मी आणि नागपुरातले जे काही सांप्रदायिक मोठी दिग्गज मंडळी होती त्यांना जाऊन मी अर्थ विचारला आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मग मी पुढे मार्गक्रमण करायचं ठरवलं आणि आषाढी एकादशीपासून 4 महिने एक पूर्ण चातुर्मास धुळ्याच्या मठामध्ये मी जावं असं ठरवलं. त्यावेळी एक जागा मला दाखवण्यात आली होती की ह्या जागेत तू जाऊन राहा. खरं म्हणजे त्याच्या आधी मी अनेक वेळा धुळ्याला गेलो, मी कधी ती जागा बघितलेली नव्हती. पण तरीही मी तिथले जे काही त्यावेळी मठावर अधिपती जे काही होते त्यांना फोन केला आणि अशी अशी जागा मठात आहे का हे विचारलं. त्यांनी सांगितलं की हो अशी जागा आहे. मग मी त्यांना हे सांगितलं की असं असं महाराजांचा आदेश आहे, 4 महिने मला त्या जागेत राहायचं आहे आणि ती जागा संगमरवरी दगडांनी बांधून घ्या. तर ते सगळं व्यवस्थित अतिशय रंगरंगोटी कुठला रंग द्यायचा इथपासून सगळ्या सूचना मी दिल्या आणि तो सगळा खर्च मला महाराजांनी स्वतः करायला सांगितलेला होता. त्याप्रमाणे एक महिनाभर आधी मी त्यांना कळवलं की असं असं आहे आणि तुम्ही ती जागा बांधून घ्या, जो काही खर्च असेल तो मी देईन. त्याप्रमाणे धुळ्यामध्ये त्यावेळी या ध्यान मंदिराची निर्मिती झाली. त्या जागेला ध्यान मंदिर म्हणतात. माझा एक संपूर्ण चातुर्मास माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुवर्णकाळ असा मी त्या ठिकाणी एकांतामध्ये घालवला. ती जागा मी तुम्हाला मुद्दाम दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करतो आहे. यावेळी धुळ्याला 125 वर्ष पूर्ण झाली समाधीला म्हणून मोठा पुण्यतिथीचा उत्सव होता पद्मनाभ स्वामींची आणि उत्सव मोठ्या प्रमाणात 8 दिवस उत्सव होता. निरनिराळी भाषणं, अनेक कार्यक्रम यावेळी झाले. महाराजांच्या चरित्राचं माझे मित्र श्री अनंतराव देशपांडे नागपूर यांनी लिहिलेलं चरित्र त्यावेळी प्रसिद्ध झालं आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी मी मुद्दाम गेलो होतो. 8-10 दिवस यावेळी मी धुळ्याला राहिलो. बऱ्याच वर्षांनी मी इतक्या काळ राहिलो आणि त्या निमित्ताने यापुढे आता माझं काही पुन्हा जाणं धुळ्याच्या मठात होईल असं मला वाटत नाही. माझं 80 वय चालू आहे आणि आयुष्य संपत आलं असं मला वाटतं आहे. त्यामुळे त्या जागेचा परिचय तुम्हा लोकांना करून द्यावा, त्या जागेची महती सांगावी या दृष्टिकोनातून मी आज तुमच्यासमोर प्रस्तुत होतो आहे. आता हा आहे धुळ्याचा मठ. प्रचंड मोठा. पुण्याच्या अण्णासाहेब पटवर्धन जे महाराजांचे पट्टशिष्य होते नरसिंह सरस्वती स्वामींचे, त्यांनी हा मठ बांधलेला आहे. लाकडी मठ आहे. धुळ्याला उन्हाळा बराच असल्यामुळे लाकडी मठ बांधलेला आहे आणि अतिशय सुंदर. हे समोर कटघर आहे. इथे समोर महाराजांची पद्मनाभ स्वामींची समाधी आहे आणि हा आहे त्यातला प्रदक्षिणेचा मार्ग. या चातुर्मास जेव्हा मी राहिलो तेव्हा रोज 108 प्रदक्षिणा यावेळी मी घालत असे या ठिकाणी. त्याची एक वेगळी अशी महती आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन. तर हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे. आता हा सगळं व्यवस्थित सुधारलेला आहे. त्या काळात एवढा मठ इतका व्यवस्थित नव्हता. ह्या प्रदक्षिणा मार्गामध्ये त्यानंतर आता डाव्या बाजूला आपण वळणार आहोत आणि या ठिकाणी ही कोपऱ्यामध्ये एक छोटीशी तुम्हाला दार दिसत असेल. हा मागे परिसर आहे, आणखीन बराच काही. हे जे दार आहे हे त्या ध्यान मंदिराचं आत जाण्याचं प्रवेशद्वार आहे. वाकून जावं लागतं. जेमतेम असं सरकत गेल्यासारखं जावं लागतं. आत संगमरवरी हे बांधलेलं आहे. ही जागा जास्तीत जास्त 7x3 एवढ्या मापाची आहे. त्या जागेत मी राहिलो. ही एक छोटीशी हवा येण्यासाठी खिडकी आहे छोटी एक समोर. या जागेमध्ये तिथल्या ज्या पद्मनाभ स्वामींच्या ज्या पट्टशिष्या होत्या साध्वी, त्या ठिकाणी गयाताई म्हणून त्या ठिकाणी त्या राहत असत.
जेव्हा उत्सव होत असत त्यावेळी पुण्याहून अण्णासाहेब पटवर्धन उत्सवासाठी मुद्दाम धुळ्याला जात असत आणि या जागेमध्ये संप्रदायातली जी दोन मोठी माणसं होऊन गेली अप्रबुद्ध आणि दुसरे पुण्याच्या गादीवर जे आळंदीच्या गादीवर होते ते गोडबोले महाराज, हे दोघंजण या ठिकाणी हे तिघं बसत असत. स्वतः गयाताई या जागेमध्ये राहिलेल्या होते. अत्यंत पवित्र जागा आहे. दुर्दैवाने लोकांना त्याची कल्पना नाही आहे की ही जागा काय आहे. आणि मी 4 महिने एकांतात तिथे राहिल्यामुळे मला ह्या जागेची कल्पना आहे. हे पहा, वर एक थोडं सामान ठेवण्यासाठी असं एक बांधलेलं आहे, लाकडी छोटंसं आहे. इकडे एक छोटीशी खिडकी आहे वाज, आणि इथे अत्यंत गरजेचं असं सामान ठेवण्यासाठी आहे एक छोटंसं खिडकी आहे. हे असं व्यवस्थित छान बांधून घेतलेलं आहे. ही जागा, या जागेत बसल्यानंतर ध्यान मी पहाटे करत असे. सकाळी लवकर उठत असे, पहाटे उठून स्नान करत असे. या जागेत बसल्यानंतर समाधीच्या जागेत काय चालू आहे, तिथे कोण आलं, काय झालं, हे सगळं मला त्या ठिकाणी आत ज्ञात होत असे. अतिशय महत्त्वाची अशी ही जागा, माझ्या पुण्याने मला त्या जागेत राहायला मिळालं. आणि ध्यानासाठी अत्यंत योग्य, एकांत, शांत, काही आणि हवा व्यवस्थित दोन्ही बाजूने व्यवस्थित येईल अशी हवा. तर या जागेमध्ये माझी जी काही उपासना झाली त्यावेळी मी गायत्रीची उपासना करत असे. गायत्री पुरस्चरणाचा मोठा एक भाग त्या ठिकाणी माझा झाला. सकाळी सूर्योदयाच्या आसपास पहाटेपासून अंघोळ लवकर सकाळी करायची, 108 प्रदक्षिणा घालायच्या आणि मग या जागेमध्ये आत शांतपणे ध्यान करायचं आणि गायत्रीचा जप करायचा. 12पर्यंत माध्यान्हीपर्यंत हा गायत्रीचा जप या जागेत चालत असे. याच जागेत मी पुढे जाऊन भागवताचा अभ्यास केला, निरनिराळ्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला, पद्मनाभ स्वामींच्या चरित्राचा अभ्यास केला. दुपारी माझा वेळ वाचनात जात असे. थोडा 1 तासभर जेवण झाल्यानंतर विश्रांती घ्यायची आणि मग वाचनामध्ये वेळ जात असे. संध्याकाळी बाकीचे जे काही कार्यक्रम मठाचे असत, संध्याकाळी हरिपाठ असे, आरती असे, रात्रीची शेजारती असे, हे सगळे कार्यक्रम अटेंड करून मी पुन्हा 9:30-10ला मी पुन्हा झोपत असे आणि पहाटे लवकर उठत असे. अत्यंत कडक अशी साधना यावेळी मी केली आहे. ही साधना माझ्या किती फलद्रूप झाली आणि त्याचं मला काय फळ मिळालं हे मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. याच ठिकाणी गुरुत्वाची दीक्षा मला मिळाली. माझ्या हातून 5 दीक्षा या मठामध्ये हा संप्रदाय पुढे चालवण्याचं यतीचं काम माझ्या हातून झालं. मागच्या पिढीतून पुढच्या पिढीमध्ये मंत्राचं उपदेश झालेला नव्हता, मध्ये गॅप होती. ही गॅप भरून काढण्याचं फार महत्त्वाचं कार्य महाराजांनी माझ्यावर सोपवलं हे माझ्या नंतर लक्षात आलं. गुरुद्वादशीला माझ्या हातून सांप्रदायिक 5 दीक्षा झाल्या. एकावेळी कमीत कमी 5 दीक्षा हा नियम आहे नियमाचा हेही मला त्यावेळी माहिती नव्हतं, परंतु तो नियम बरोबर महाराजांनी सर्व पाळून घेतला. अत्यंत कठोर त्यावेळी माझ्या हातून तपश्चर्या काढली. गायत्रीचे नियम तुम्हाला माहिती आहेत, अत्यंत कडक नियम असतात खाण्यापिण्याचे सगळ्याच दृष्टिकोनातून, आणि तुमची परीक्षा पाहिली जाते. 12-12 एक 2-2 ताप असतानासुद्धा आंघोळ करून मी जप केलेला आहे, अजिबात कधी खंड केलेला नाही. एकदा तर मला हगवण लागली, जुलाब सुरू झाले. 8-8 वेळा सकाळच्या वेळेत जावं लागलं. त्या प्रत्येक वेळी आंघोळ करून मी पुढचा जप सुरू केला. 108 प्रदक्षिणा घालताना सुद्धा महाराजांचा जे काही नावाचा जप असेल, जे काही दिलं होतं मला, तो मी करत असेल. आणि हा प्रदक्षिणा घालताच मला पुढे काय झालं हे एका माझ्या वेगळ्या अशा एका व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे. ही जागा या निमित्ताने तुम्हाला दाखवावी अशी माझी इच्छा झाली म्हणून यावेळी मी त्याचं मुद्दाम चित्रण केलं होतं. ही जागा अत्यंत पवित्र आहे. जो कोणी इथे करेल उपासना त्याची अत्यंत फलद्रूप होईल यात मला काही शंका नाही. अतिशय फार मोठी माणसं त्या ठिकाणी सहवास त्या ठिकाणी झालेला आहे. अण्णासाहेब पटवर्धन, अप्रबुद्ध, बुवासाहेब गोडबोले ही सगळी मंडळी त्या ठिकाणी एकमेकाशी चर्चा करत असत.
गयाताईसारख्या फार मोठ्या साध्वी त्या ठिकाणी राहत असत पूर्वी. अशी ही अत्यंत पवित्र जागा तुम्हाला दाखवताना मला अतिशय आनंद होते. माझ्या सगळ्या भावना उचंबळून येत आहेत. माझ्या आयुष्याचं सोनं या जागेत झालं आणि हे कुठेतरी तुमच्यासमोर ते मांडावं. किती दिवस माझे राहिले मला आता माहीत नाही, परंतु हा सगळं तुमच्यासमोर यावं. उपासना किती कठीण असते, किती काय काय कष्ट करावे लागतात हे मी अनुभवलं आहे. अशी उपासना कोणी डोक्यावर हात ठेवून शक्तिपात करून अशी होत नाही. त्यासाठी ध्यान धारणा हा जो ऋषीमुनींनी आपल्याला पूर्वजांनी घालून दिलेला जो मार्ग आहे तो पाळावाच लागतो. आणि हा पाळल्यानंतर तितिक्षा लागते, प्रचंड तितिक्षा लागते. मला 20-22 वर्ष लागली गुरु मिळण्यासाठी, जेव्हा मी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. माझी नोकरी घरदार सगळं मी सोडून दिलं होतं त्यावेळेस, की नाही गुरुशिवाय शक्य नाही जगणं. आणि हे सगळं होतं हो तुमच्या मनात तीव्र भावना असेल, अत्यंत सूक्ष्म आत तुमच्या ते विचार असतील तर हे नक्की होतं. आणि तुम्ही हा असा मनामध्ये ठेवा की कोणीतरी असं डोक्यावर हे ठेवून होत नसतं. स्वतःलाच कष्ट करावे लागतात. आपले मरण पाहिले मा डोळा तुकारामांनी जे लिहिलं आहे त्याचे फार सखोल अर्थ आहेत. साधकाला रोज मरावं लागतं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं म्हटलं आहे तुकारामांनी. तुकाराम तर खरा भक्तिमार्ग होता. माझं सगळं पूर्वशिक्षण मी योगमार्गाने गेलो, मी हठयोगाने गेलेलो आहे. हठयोगातले एक एक विलक्षण असे अनुभव मी घेतले. तुम्ही विश्वास ठेवणार नाही अशा प्रकारचे अनुभव मी घेतलेले आहेत. आणि कुठेतरी हे तुमच्यासमोर यावं की उपासना सोपी नाही आहे. अत्यंत काबाड कष्ट घ्यावे लागतात. स्वत्व सगळं सोडावं लागतं, शरीरभाव सगळा सोडावा लागतो. कुठल्याही भावना काहीही शिल्लक राहत नाही. शेवटी शून्य शिल्लक राहतं आणि तुम्ही शून्य होऊन जाता. हे शून्य होणं हे या उपासनेत अत्यंत महत्त्वाचं आहे. मूर्तीपूजा आणि हे सगळं ठीक आहे, भक्तिमार्ग सगळं ठीक आहे, पण हे सगळ्याचं उद्दिष्ट अंतिम काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. या सगळ्यांचं अंतिम उद्दिष्ट अंतिम गुरुरूप होणे, गुरुशी एकरूप होणे, गुरुमय होणे. मला जो पहिला उपदेश, मी वारंवार हा उपदेश सांगतो की गुरुजीनं मला पहिला उपदेश जेव्हा दिला माझ्या गुरुने तेव्हा सांगितलं की मी तुझ्या हृदयात आहे तसा इतरांच्याही हृदयात आहे. इतरांच्या हृदयात मला पाहायला शिक. हे शिकणं ही खरी उपासना होती. हे शिकणं ही खरी तितिक्षा होती. अनेक वर्ष जावी लागली त्यासाठी मध्ये, परंतु एक विशिष्ट कार्य माझ्या हातून त्यांना घडवायचं होतं ते त्यांनी घडवलं. त्यानंतर मी अनेक याविषयीचे जे जे काही माझे वेगळ्या प्रकारचे गुरुसाठी कसे प्रयत्न केले, काय काय झालं, उपासना कशा झाल्या, माझ्या हातून गायत्री पुरस्करण कसं झालं, अखंड 24 वर्ष गायत्री पूर्णाचा नियम महाराजांनी कशा प्रकारे माझ्याकडून पार पाडत घेतला, वेगवेगळी माणसं कशी त्यावेळी माझ्या हातून जोडली गेली. इतक्या लोकांच्याकडून मी ते अनेक 10 तरी लोकांकडून मी अखंड 24 लाखाचं गायत्री पुरस्करण करून घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्याची सांगता आळंदीच्या मठामध्ये 24 वर्ष अखंड पुरस्करणाची सांगता धुळ्याच्या आळंदीच्या मठामध्ये माझ्या हातून घडवली. मला वाटते यापेक्षा मी इथे बोलू नाही शकत. नमस्कार.